सर्वच मागण्या घेऊन आपण या वैद्यनाथ कारखाना पूर्वाश्रयाच्या आपल्या शहरामध्ये वैद्यनाथच नाव आहे. आताचा ओंकार शुगर फॅक्टरी त्याचं 8 नंबरचा हा युनिट आहे आपल्याकडं, ज्यांनी हे आता सध्या चालवत आहेत. तर प्रथम या ठिकाणी ज्या भूमीवर ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला असे आपले लाडके लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या या स्मारकस्थळी आपण उपोषण करतो. त्यांना या ठिकाणी पहिल्यांदा अभिवादन करू आणि या ठिकाणी जी वेळ आपल्यावर आली त्यांच्या हयातीमध्ये अशी वेळ कधीही आपल्या शेतकऱ्यावरती आली नव्हती. परंतु त्यांच्यानंतर दुर्दैवाने आपल्याला या ठिकाणी त्यांच्याच परिसरात त्यांच्याच कारखान्यावरती हा संघर्ष करावा लागतोय. ही फार मोठी शोकांतिका आहे. त्यांनी या आयुष्यभर संघर्ष केला आणि त्यांच्यानंतर आपल्यालाही या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय, तोही आपल्या शेतकऱ्याच्या हक्काच्या घामाच्या पैशासाठी. ही खूप मोठी शोकांतिका आहे. या ठिकाणी बाकी काही बोलणार नाही. मी या आंदोलनाची आपल्याला प्रस्तावना सांगतोय. 3 तारखेला माझं आणि बोरांडे सरांचं फोनवरती संभाषण झालं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला चर्चा करायची आणि या चर्चेमध्ये आपण भेटूया आणि या आम्ही गुन्ह्याच्या संदर्भामध्ये चर्चा करू. तर मी त्यांना म्हटलं की आपण चर्चा करण्यापेक्षा आपण सर्व शेतकऱ्यांना घेऊन आपण चर्चा करू. एक मेसेज टाकला आमच्या ग्रुपवरती, लिंबूच्या ग्रुपवरती आणि सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या ठिकाणी बैठक घेतली आणि त्यांनी त्यांची भूमिका ही सर्वांमध्ये निषेध केली. तर त्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी सर्वजण आपण शेतकरी केवळ पांगरी मोठा नाही तर सर्वच तालुक्यामधून आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत. आणि हे या ठिकाणी उन्हापाण्यामध्ये यायचं काय आपला हौस नाही. केवळ आपण 12 महिने या ऊसाला पाणी घातलं, त्याची मेहनत केली, त्याला खात दिलाय, रात्रंदिवस त्याची आपण जोपासना केली, पोटच्या लेकराप्रमाणे तो पीक आपण वाढवलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व आपली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्यानंतर हा कारखान्याला ऊस गेलेला आहे. या ऊस गेल्यानंतर जे ऊसाचं बिल येते शासकीय नियमाप्रमाणे, सरकारच्या नियमाप्रमाणे 14 दिवसाच्या आत बिल बंधन करायचं असं शेतकऱ्याला, परंतु ते ऊस बिल याच कारखान्याने 14 दिवसाच्या आत तो सोडाच, परंतु कारखाना बंद झाल्यानंतरही दिलेला आहे. त्याच्यानंतर 2-3 महिने होत आहेत. मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना विनंती, आपण असं बोलून त्यांना आपल्याला लवकरच या आपण कारखान्याच्या शेतकऱ्याच्या नावावरती पैसे टाकलेले नाही. 4 ते 5 महिने झाले. 12 महिने ऊस असतो. 12 महिन्यानंतर 16 महिन्याला ऊस घातला या लोकांनी नेला आणि 16 महिन्यानंतर आज 4 महिने कारखाना बंद होऊन होतो. 20 महिने झाले. कसं भागवायचं शेतकऱ्याने? काय शेतकऱ्यापाशी असतं? आणि शेतकरी जो फक्त आपल्या पिकामध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय आणि त्या पिकाच्या उत्पन्नावरती तो आपले स्वप्न बघतो. कुणाला शेतकऱ्याला मुलीचं लग्न करायचं असते, कुणाला शेतकऱ्याला आपल्या मुलांचं शिक्षण करायचे असते, कुणाला आपला प्रपंच भागवायचा असतोय, कुणाला आणखी बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. शेतकऱ्याकडे अनंत अडचणीत मित्रांनो, आणि त्याचं स्वप्न ह्या ऊस बिलावर शेतकऱ्याच्या उत्पन्नावर असतं. पण या कारखानदाराने पूर्ण स्वप्न या शेतकऱ्याचं चकनाचूर केलेलं आहे. आणि साधा विषय की आपल्याला आपण केलेल्या कष्टाचं एखादी आपण व्यवहार करतो, त्यावेळेस वस्तू देतो, त्याच्या मोबदल्यात आपण पैसा घेतो. आपण वस्तू देऊन आपला माल देऊन 4-4, 5-5 महिने झाले तरी आपल्या खिशामध्ये 1 रुपया, 1 दमडी सुद्धा आलेली नाही. ती किती मोठी शोकांतिका, किती लोकांनी या ठिकाणी आपण सहन करायचंय.
हे या ठिकाणी जे आपण जमलेलो आहोत, हा असंतोष हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे. आणि याच्यानंतर जर यांनी याला आपल्याला काही जर म्हणजे कुठल्या प्रकारचं सकारात्मक पाऊल उचललं नाही, याही पेक्षा मोठा आंदोलन या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि या आंदोलनाची रूपरेषा आपल्याला सांगितल्याप्रमाणे आज आंदोलन आपण करतोय. जोपर्यंत त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येत नाही, सकारात्मक प्रतिसाद जर आला तर आपण या ठिकाणी आंदोलनाला सर्वांना विचारात घेऊन या आंदोलनाची दिशा ठरवणार नाही. तर दुपारी आपण या कारखान्याला टाळे ठोकणार आहोत. सर्वजण मिळून या ठिकाणी टाळे ठोकणार आहोत. आणि ज्यावेळेस टाळे ठोकूनही आपल्याला काही मिळतं त्याच्यामध्ये काही मोठेपणा नाही, फक्त प्रतिकात्मक या कारखान्याला टाळे ठोकायचे. आणि त्याच्यानंतर हे आंदोलन जोपर्यंत हे कारखान्याचे पूर्ण पैसे देत नाही तोपर्यंत आपण याच ठिकाणी बसणार आहोत. भले या ठिकाणी 4 बसतील, 10 बसतील, 100 बसतील, पण आपण या ठिकाणी आंदोलन हे सोडणार नाही. ही अशी या आपल्या आंदोलनाची दिशा आहे. सर्वांनाच विनंती आहे की आपण या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी सहभागी होणार आहात का? जोपर्यंत कारखाना पूर्ण पैसे देत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी उठायचं नाही. मान्य आहे का सगळ्यांना? तर सर्व शेतकरी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी थांबणार आहेत असे आम्ही. आणि या ठिकाणी आपण सांगितलं की एक ह्या ठिकाणचा जो महाराष्ट्रामध्ये चाललेला, देशामध्ये चाललेला जो काही हिरण एजंडा आहे, हिरण म्हणजे प्रत्यक्ष आपण दाखवू शकत नाही. या महाराष्ट्रामध्ये या ओंकार ग्रुपचे 17 कारखाने, 17 कारखान्याने जवळपास अर्ध गाळप या महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. 50 लाख टन आणि 98 लाख टन ऊसाचे गाळप महाराष्ट्रामध्ये, त्याच्यापैकी 50 लाख टन या ओंकार ग्रुपने केले 17 कारखान्याने. इथून पुढच्या काळामध्ये आणखी हे जे कारखाने आजारी म्हणजे नादुरुस्त आहेत हे कारखाने हे घेतील आणि आणखी यांचे 75% पर्यंत जाऊ शकते. त्यामुळं पुढच्या काळामध्ये हे ठरवतील तोच भाव मिळेल, हे ठरवतील त्याच वेळेस आपला पैसे घ्यावे लागतील. हा एजंट म्हणजे हे एजंट आहे जो सर्वसामान्य माणसाला कळलं आहे. परंतु या माझ्या एक मोठी शक्ती हा बाबूराव बोत्रे, हा काही कुठला अखंड नव्हता. त्याच्याकडे म्हणजे बाबूराव 4 वर्षात आणि त्याने 4-5 वर्षामध्ये एवढे आपल्याला दिले यांच्यापेक्षा मोठं. पण कारखान्याचे पैसे, शेतकऱ्याचे पैसे, मजुराचे पैसे आपल्या फक्त त्याच्याकडून अपेक्षा आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण ज्यांना निवडून देतो सुद्धा सगळ्यात मोठा विचार आहे. तर या शेतकऱ्यासाठी, या कष्टकऱ्यासाठी, या माणसाने, या कारखानदाराला जर फैलावर घेतला असतं, त्यांना जर विचारणा केली असती, यांचे जर प्रश्न शेतकऱ्याचे आपल्या विधानमंडळामध्ये मांडले असते, लोकसभेमध्ये मांडले असते, रस्त्यावर मांडले असते, तर तुम्हाला आम्हाला या ठिकाणी यायची गरज होती का? गरज होती का आपल्याला इथं? आपल्या हाऊस भवनामध्ये इथं हे करायचे. ज्यांचं जे काम आहे ते लोक ते काम करीत नाही, तो त्यांचा धर्म ते करीत नाही, त्याच्यामुळे आपल्याला इथं संघर्ष करावा लागतोय. ही एक शोक आहे, शोकांतिक आहे. कधी करता तुम्ही शेतकऱ्याची आत्महत्या म्हणून बोंबा मारता, शेतकऱ्याने आत्महत्या केली म्हणून तुम्ही विधिमंडळात बोंबा मारता, लोकसभेत बोंबा मारता. हे फक्त तुमचं पुतणा मावशीचं प्रेम आहे शेतकऱ्यावरचं. जर तुम्हाला खरीच जर शेतकऱ्याची कळकळ असते तर तुम्ही आता जोपर्यंत शेतकरी जिवंत आहे तोपर्यंत शेतकऱ्यासाठी काही ना काही करून तुम्ही रस्त्यावर उतरला असतात, तुम्ही त्या लोकांना धारेवर धरलं असतं. पण हे तुमचं केवळ साधं दांभिक प्रेम आहे.
केवळ तुमचा राजकीय स्वार्थ साधून घेण्यासाठी, राजकीय पोळ्या भागण्यासाठी शेतकऱ्याच्या आत्महत्या एक फोकस करतात. ज्यावेळेस जिवंत शेतकऱ्यांना आज आज काय परिस्थिती, जर शेतकऱ्याला दिलेच नाही, दिलं पैसे दिले नाहीत त्याच्या मालाचे, शेतकरी आत्महत्या करणार नाही. काय करेल शेतकऱ्याकडे पर्याय काय? एक तर तो आत्महत्या करेल, नाही दुसरे पर्याय जे ते पैसे होतात त्याला मारील. दुसरे कोणता पर्याय आहे त्याच्यापाशी? अरे बाबा हो, तुम्ही अजून नाटकं करू नका. लोकांचे जर काम करत असतात, लोकांचे मतं घेत असतात, लोक तुम्हाला किती म्हणजे स्वस्तामध्ये प्रेम करतायत, त्यांच्यासाठी जरा या आम्हाला काय गरज आहे? सामान्य माणसाला काय गरज आहे एवढा गोंधळ करायची, एवढा अन्याय करायची? मला एवढीच विनंती, बाकीच्या मी कुठं जाणार नाही. काय ऐकला, कसा ऐकला. पण तुम्ही या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा होती, ठीक आहे कारखाना दुरुस्त विकला, आता तरी कारखाना चांगला चलल, आता तरी आपल्याला वेळेवर ऊस घालता येईल, आता तरी आपल्याला वेळेवर पैसे मिळतील. पण जे स्वप्न कारखान्याच्या सगळ्यामध्ये आपण बघितलं होतं ते निष्फळ ठरलेलं आहे, खोल ठरलेलं आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी जमण्याचा दुसरा एक उद्देश आहे की या माणसांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये यांची कारखानदारी चालू आहे, ते इथं भावसर घेऊन येतात, म्हणजे इथं दादागिरी करण्यासाठी भावसर कोण घेऊन येतात लोक? एक तर ज्याला भीती असती स्वतःला, नाही तर दुसऱ्या दादागिरी करायला दहशत मागवायची असती. दोनच कारण आहेत, एक तर तुम्हाला भीती असेल, नाही तुम्हाला तर दहशत मागवायची असेल. दुसरं काय कारण आहे? तुम्हाला भावसर लागतात कशाला? काही तर तुमच्यावर कोणी अटॅक करायचे, शेतकऱ्याला दहशत मागवायची का तुम्हाला? काय करायचं तुम्हाला इथं? मग असे लोक या ठिकाणी ह्याला वाटलं किंवा शेतकरीतला मूर्ख आहे, तुला या परिसरातली शेतकऱ्यांनी जात येडी आहे, आपण कसंही करू आणि काही करू हे भागवून गेले. कारण पाठीमागे आपली पार्श्वभूमी बघितलेली, एवढा कारखाना तोट्यात गेला, हे शेतकरी काही केलं का? तक्रार दिली कसा दिली नाही, असल्या जाऊ नये तिथं येऊया बघू आपण ह्याला बोलतो कसं बोलतोय तसं. ही परिस्थिती, ही मानसिकता ह्या माणसांची. आपण जर ह्यांना आपली ताकद आणि आपली मेंटॅलिटी दाखविली, यांची काय हिंमत आहे इथे असला गोंधळ करायची, इतके पैसे इतके दिवस ठेवायची, तर या मानसिकतेमध्ये ह्याला बाहेर काढण्यासाठी आणि या शेतकऱ्याला हलक्यात घेऊ नये हे दाखविण्यासाठी हात समजते महत्व आहे. तर मला वाटतं आपण जास्त या ठिकाणी आपण हे करण्यापेक्षा आताच सरांनी सांगितलं की आम्ही काल सगळेजण गेलतो, 10-5 जण आमच्या शिष्टमंडळ गेलतात, बोललो, परंतु आम्ही 2950च्या खाली एकही रुपया आणि एकही शेतकऱ्याला वंचित ठेवून ते आंदोलन मागे घेणार नाहीत ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. आणि ती लवकर 20 तारीख त्यांनी सांगितली होती, बरोबर सर? तर 20 तारीख तर आम्हाला मान्यच नाही, कारण त्यांनी आम्ही ज्यावेळेस निवेदन देत होतो त्यावेळेस 10 तारीख सांगितलेली, 10 तारखेचं 20 तारखेवर गेलेत आणि 10 तारखेला सगळे पैसे टाकतो म्हणलं. पण हे वेगवेगळी तारीख, वेगवेगळा फंडा उपयोगाला आणालेत, त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास नाही. जे काही असेल पुढची दिशा ते सर सांगतीलच. हा, दुसरी एक गोष्ट मला आणखी या ठिकाणी आवडून सांगावं वाटते. नेते, राजकारणी, जनता, वर्तमानपत्र, मीडिया हे या लोकशाहीचे स्तंभ आहेत. या सर्वांवरती लोकशाही, प्रशासकीय अधिकारी, अशा पद्धतीने हे आपल्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. त्यापैकी नेते तर सोडून द्या, सगळ्यांना माहिती नाही त्यांची काय परिस्थिती आहे. फक्त जनता हे द्रौपदीच्या रूपात हिचं वस्त्रहरण चालू आहे. कोणीतरी श्रीकृष्ण येईल आणि आपलं वस्त्रहरण रोखील, या आशेमध्ये भावी जनता आहे. कोणी येणार नाही, तुम्हाला तुमचं स्वतःलाच वस्त्र असा हे करावं लागणार आहे, वरून हिसकावून घ्यावं लागणार आहे. आणि आपल्याला या ठिकाणी ह्या लोकांच्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष करावा लागणार, ही आजची वेळ आहे. ते म्हणजे दुर्दैवी आहे आपल्यासाठी. तर मीडियामधला एक तरी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा माणूस या ठिकाणी उपस्थित आहे का बघा. त्याच्यावर तुम्ही लक्षात घ्या की या मीडियाला या माणसाने हायजॅक केलेला आहे. त्यांना पॅकेज मिळालेलं आहे, त्यांनी डिक्लेअर पूर्ण जबाबदारी बोलतोय. त्याच्यामुळे इथं कुठला इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही, कुठलाही त्याला म्हणजे असा प्रिंट मीडिया नाही. ती काय परिस्थिती आणि किती काही दादागिरीतून किती तोंड दाबणार आहे लोकांचं. ही परिस्थिती बदलायची जर असेल तर तुम्हाला आम्हा सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहून एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल. आम्ही काही कुणाला काही म्हणजे कुणाचे मागत नाही, आमच्या हक्काचे मागतो, घामाचे मागतो. आणि जर समजा हे सांगायले तिथं हे करू ते करू असं करू, अजिबात नाही.
ही जागा आमची, आपल्या गावची जागा आहे, गायरान आपले, आम्ही दिले गायरान हे कारखान्याला, बरोबर आहे. आणि ही जागा आमची. लय जास्त जर नाटक करता सोंग करता तर दुसरी लढाई आम्ही ताकद ठेवता. आलं लक्षात. कारखाना आम्ही आमच्या रक्तातून आमच्या इथे लोक लुटून त्यांना कारखान्याला जागा दिलेली. असं समजू नका बाबा हो, वेगळ्या प्रकारची लढाई आम्हाला लढता येते. आम्ही कायदे ह्याच्यात गेलो नाही. ठीक आहे का. तेव्हा इथं शेतकऱ्याचा जीव आहे, कारखाना शेतकऱ्याचं नातं आहे. कारखाना टिकला तर शेतकरी टिकेल, ही भावना आहे आमची. यामुळे आम्ही आतापर्यंत काहीच केलं नाही. जर तुम्ही जर वेगळ्या भूमिकेने बघत असाल तर आम्हाला सुद्धा भूमिका बदलावी लागेल, वेगळ्या पद्धतीने चालावं लागेल, हे या ठिकाणी आपल्याला सांगतो. आणि आपण या ठिकाणी सर्वजण आला, एवढा मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.